महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याचं आता पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असं नामकरण केलं जाईल। केंद्रीय मंत्रिमंडळानं या कायद्याचं नाव बदलून कामाच्या दिवसांची संख्या वाढवण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे। यावर आता विरोधकांकडून टीका होती आहे। योजनेचं नाव बदलून काय फायदा होणार आहे, यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात अशी टीका काँग्रेस खासदार प्रियंका गांधींनी केली। याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं। केंद्र सरकारनं सकारात्मक बदल केलेत, यातून ग्रामविकास आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यात यावं या आग्रही मागणीसाठी 22 डिसेंबरपासून भिवंडी ते नवी मुंबई जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलंय। विमानतळाला दिबांचं नाव न दिल्यास एकही विमान उडू न देण्याचा निर्धार भूमिपुत्रांनी केला आहे। अहिल्यानगरात पुरातन माळीवाडा वेस पाडण्यासाठी महापालिकेनं नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवल्या। मात्र पालिकेच्या निर्णयाविरोधात माळीवाडा इथले नागरिक एकवटले आहेत। माळीवाडा वेस ही अत्यंत पुरातन असून यावेळी वेसीचा एक दगडही हलवू देणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली। महानगरपालिका शहरांमध्ये सुविधा पोहोचवण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरली आहे। परभणी शहर कचऱ्यामध्ये आणि खड्ड्यांमध्ये जात आहे असा आरोप नागरिकांनी केला। महानगरपालिकेचे परभणी शहर ग्रामपंचायत असं नामकरण करण्यात आलेलं आहे। जळगावच्या चोपडा इथं शिवसेना उमेदवार तसंच कार्यकर्त्यांकडून स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पहारा दिला जातोय। चोपडा नगर परिषद इथं स्ट्रॉंग रूम उभारण्यात आले असून त्या ठिकाणी पोलिसांनी देखील पहारा दिल्याचं पाहायला मिळालं। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिस्प्ले सुद्धा ठेवण्यात आला आहे। वाशिम नगर परिषदेच्या प्रचाराला पुन्हा एकदा सुरुवात झाली। उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे। काही दिवस शांत असलेलं शहर पुन्हा एकदा प्रचार भोंग्यांच्या आवाजानं गजबजून गेलं। येवल्यात 13वे परिवर्त मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे। शहरातील मुक्तिभूमी इथून संविधान सन्मान रॅली आणि ग्रंथ दिंडी काढण्यात आली। रॅलीमध्ये साहित्यप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते। नागपूर विभागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विभागीय क्रीडा स्पर्धा आणि विभागीय विज्ञान प्रदर्शनाचं चंद्रपूरमध्ये उद्घाटन करण्यात आलं। 3,500 आदिवासी विद्यार्थ्यांनी क्रीडा महोत्सवात सहभाग घेतला। क्रीडा आणि विज्ञान क्षेत्रात आदिवासी विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध करावी असं आवाहन मान्यवरांनी केलं आहे। क्रीडा प्रवर्तक आणि उद्योगपती सतरादू दत्ता यांनी लिओनेल मेस्सीला भारतात आणलेला आहे। त्यांच्या सतरादू दत्ता इनिशिएटिव्ह या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी गोट इंडिया टूर 2025चं आयोजन केलं। मेस्सी 13 डिसेंबरपासून कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीला भेट देणार आहे। भारतीय लष्कर 120 किलोमीटरच्या पल्ल्याचं नवीन पिनाका रॉकेट खरेदी करणार आहे। DRDOनं ही प्रणाली विकसित केली आहे। अंदाजे 2,500 कोटींच्या या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे। केंद्रीय मंत्रिमंडळानं 2027 मध्ये जनगणना करण्यास मंजुरी दिली। देशामध्ये पहिल्यांदाच 11,718 कोटी रुपये खर्चून डिजिटल जनगणना केली जाणार आहे। जातीय जनगणनेलाही मान्यता देण्यात आली आहे। जम्मूच्या परगल सेक्टरमध्ये BSFनं घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला। जैश ए मोहम्मदशी संबंधित अब्दुल खालिकला शस्त्रांसह पकडण्यात आलेला आहे।